तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे गाडी धंदा काय सोपा नाही. कारण आपल्याला जसं वेळोवेळी जेवण लागतं ना, तसंच गाडीचं जर काम निघलं ना, खिशामध्ये ना पैसे लागते. तर मित्रांनो, विषय असा होता, आपण सध्या आहे ना धुळ्यामध्ये बर का, आणि काल काय आपली गाडी लोड नव्हती झाली, त्याच्यामुळे आपलं रात्रीचा मुक्काम आहे ना ट्रान्सपोर्ट वरच होता. मग आपल्याला काय करमत नव्हतं, त्याच्यामुळे गावाकडून आपल्या भतीजाला बोलून घेतलं होतं आपण. अवतार तर असं झाला ना भाऊ, जस काय रात्री पन्नी गोळा करायची ड्युटी असते का आपली. चला मग ट्रान्सपोर्ट उघडाल बी अजून आहे ना बरंच टाइम आहे, त्यावर लोक नाश्ता करून येऊ. इथं नाश्ता करून तर काय उपयोगच होत नाही भाऊ, कारण की हॉटेल इतके लांब आहे ना, जाणे येण्यातच नाश्ता जिरून जातो. इथले हॉटेल बंद होत, त्याच्यामुळे इथं फक्त तोंड धुतलं आणि दुसऱ्या हॉटेलवर येऊन मस्तपैकी नाश्ता केला. परत येऊन बसलो मग आपल्या गाडीमध्ये. फायनली मग ट्रान्सपोर्ट तर उघडलं बरं का, पण मग ऑर्डर निघायला ना बराच वेळ होता. तोपर्यंत म्हणलं चला गाडीचं थोडस काम तरी करून येऊ. लगेच देवाचं नाव घेतलं आणि मस्तपैकी स्टार्टर मारला, गिअर टाकला, निघलो बरं का. आलं बरं का गॅरेज. मग फिटरला म्हणलं असा कुटाणा झालेला आहे. मग फिटर म्हणे तू आहे ना पहिले जॉकला, आता तुम मशीनच्या आला तू नेमकं टायर खेळायला येले का काम करायला येले. नाही आपण तसं कामच करायला येले बरं का, पण ब्रेकचं काम करायचंय. मग त्यांनी तर काय लायनर नाही बदलले बरं का, पण आपल्या ब्रेकची त्याची सेटिंग करून दिली. ते तर काम कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मुंडकच दिलं उचकून. याच्यात तर काय कवडीची अक्कल नाही बरं का, पण त्यांच्या देखता असं साबित करू राहिलो जसं काय लय अक्कल आहे काय. मग नंतर त्यांना म्हणलं असं प्रॉब्लेम होऊ राहिली, बुशिंगा पुऱ्या कामातून गेल्या म्हणलं. लगेच त्यांनी मस्तपैकी छेनी हातोडी घेतली आणि त्यांचं काम चालू केलं. आले तर पूर्ण कामातून गेलेलं आहे. मग खराब झालेल्या काढून फेकल्या आणि लगेच दिल्या भाऊ वाहून नव्या. फायनली मग सगळं कम्प्लीट झालं. आता असं वाटत होतं ज्याला कारवानी सस्पेन्शन देते काय कानू आपली गाडी. त्याच्यानंतर परत एकदा ग्रीस मारले, निघलो भाऊ आपण वापस आपल्या ट्रान्सपोर्ट कडे. मग आता काम करू ना मोकार गरमायला लागलं, त्याच्यामुळे मस्तपैकी एक ठिकाण थांबलो थंड घ्यायला. मग काय अर्जंट ट्रान्सपोर्ट वर जायचं होतं, त्याच्यामुळे चालू मध्येच प्यायला चालू केलं. फायनली पोहोचलो बरं का, पण ते म्हणे 1 घंट्यानंतर बघू म्हणे. मग आपला एक नवीन मित्र झालता, त्याची बी गाडी त्याच ट्रान्सपोर्ट वर लोड करायला आलेली होती. आणि जरा गाडी माग पुढं करताना लक्ष द्या, कारण की असे खाली बसलेले असते. लगेच हॉटेलवर येऊन पहिले तर मित्रांनी ना आपण मस्तपैकी तोंड ते धुवून घेतलं. थोडं फ्रेश झालं म्हणजे कसं राहतं, हॉटेलवाला बी आपल्याला फ्रेश जेवण देतो नाही का. लगेच पटापट मस्तपैकी वाढून घेतलं आणि सगळ्यांनी खायला चालू केलं. खाल्ल्यानंतर मग डायरेक्ट आलो आपण ट्रान्सपोर्टला. लगेच तिथून आपलं अंबळनेरचं लोड घेतलं. मग आपल्या जोडीदारांना जाताना मस्तपैकी शेवटचा एक बाय केला. लगेच निघलो आपण अंबळनेरच्या दिशेने. आणि अंबळनेर काय जवळ नव्हतं, जवळ 30-32 किलोमीटर लांब होतं. मग इथं फायनली पोहोचलो, पण इथं आल्यावर पहिले आपण काटा केला एमटी. चला मग काय आता परत जाऊ लोड करायला. ए ड्रायव्हर लाईन आहे मेरे भाई, इधर ऐसे होत आहे. आणि आपल्याला जिथं गाडी लोड करायची होती त्या कंपनीचं नाव होतं मुंदडा इंडस्ट्रीज. लगेच पटापट गाडी बी दिली लोड करायला लावून. मग काय फायनली तासभरात तर गाडी झाली ना लोड. मग परत एकदा आलो भाऊ काट्यावर. आता ही ट्रिप न्यायची डायरेक्ट केडगावला. तर जायला तर आपल्याला सकाळच होणार बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.